नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वैशाख अमावस्येला शनी जयंती असते, जी यंदा आलेली आहे 26 मे 2025ला. मग या शनी जयंतीच्या दिवशी नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, वैशाख अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. शनी महाराज नवग्रहांपैकी महत्त्वाचे ग्रह मानले जातात. तसंच शनी यांना न्यायाचं प्रतीक मानले जाते. यंदा 2025 मध्ये सोमवारी 26 मे 2025 रोजी शनी जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचं व्रतही केलं जाणार आहे. शनी महाराज कर्मफलदाता आहे. माणसाच्या कर्मानुसार ते फळ देतात. कर्म चांगलं असेल तर चांगलं फळ मिळतं, कर्म वाईट असेल तर कर्माची फळं भोगावी लागतात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, शनी जयंतीच्या दिवशी काय करावं? शनी जयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. यावेळेस शनी महाराजांना काळे तेल जरूर अर्पण करावे. शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा लावणंही शुभ मानलं जातं. शनी जयंतीला शनी देवतांशी संबंधित वस्तूंचं दान अवश्य करावं. कोणत्या वस्तू ज्या शनी देवतांशी संबंधित आहे? काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचं तेल याचं दान तुम्ही करू शकता. या दिवशी शनिदेवांसह हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते. नामस्मरण केलं जातं. शनी मंत्राचा जप करावा असं आवर्जून सांगितलं जातं. शनी महाराजांची स्तोत्र असतील किंवा शनी चालिसाचं पठण असेल तर या गोष्टी शनी जयंतीला आवर्जून केल्या जातात. या सगळ्या गोष्टी करायला नाही जमल्या तरी यातली कुठलीही एक गोष्ट जमली तरी ती श्रद्धा भक्तिपूर्वक अंतकरणाने करावी. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनी न्यायाधीश आहे. शनी 7.5 किंवा शनी महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनी जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये. सुवर्ण संधी मानून या दिवशी शनी महाराजांची सेवा करावी. या दिवशी शनी उपासना, नामस्मरण, आराधना, जप जाप नक्की करावं. त्यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होईल. शनी जयंतीच्या दिवशी भगवान शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचंही पूजन केले जाते. नामस्मरण शनी प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होतो, असंही सांगितलं जातं. शनी महाराजांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर कसं वागायला हवं? अर्थात आई वडिलांचा सांभाळ करावा. घरातल्या बाहेरच्या सगळ्यांचं, वृद्ध व्यक्तींचा आदर करावा. दानधर्म आपल्याला जसा परवडेल त्याप्रमाणे नक्की करावा. व्यसनाधीन होऊ नये. अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत नक्की करावी. स्त्रियांना उचित सन्मान द्यावा. दुसऱ्यांचे अहित चिंतू नये. अहंकाराचा त्याग करून निष्काम कर्मयोग केला तर शनी महाराज प्रसन्न होतात. शनी जयंतीला काय करावं ते आपण पाहिलं. आता शनी जयंतीला काय करू नये ते बघूया. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं व्यसन करूच नये. त्याचप्रमाणे केस कापणं, नख कापणं यासारखी कामं सुद्धा शनी जयंतीच्या दिवशी करू नये. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही वृद्धांचा अपमान करू नका. त्यांना त्रास देऊ नका. शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नका. कुणालाही फसवू नका, कारण या गोष्टींचं पालन इतर दिवशी सुद्धा व्हायला हवं. पण त्यातल्या त्यात लक्षात ठेवून सवयीचं होण्यासाठी शनी जयंतीच्या दिवसापासून तुम्ही या गोष्टींची सुरुवात करू शकता. शनी जयंतीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अनैतिक कर्म करू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावं. आता अगदी थोडक्यात जाणून घेऊ नक्की काय करायचंय आणि काय नाही करायचंय. तर सगळ्यात आधी शनी जयंतीच्या दिवशी उपासना करायची आहे. अर्थात शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. जमलं तर शनी मंत्राचा जप करायचाय. शनी महाराजांच्या एखाद्या स्तोत्राचं पठण करायचंय. दान धर्म करायचाय. या गोष्टी आवर्जून कराव्या.
पिंपळाच्या झाडाशी पूजा करणं हे सुद्धा लाभदायक असतं. आणि कुठल्या गोष्टी करू नये तर कुठलंही अनैतिक कर्म शनी जयंतीच्या दिवशी अजिबात करू नये. केस कापू नये, नख कापू नये, कुणालाही फसवू नये, खोटं बोलू नये. या काही गोष्टींचं पालन शनी जयंतीला आवर्जून करावं. मित्रांनो, जर तुम्हाला 7.5 चालू असेल किंवा शनीची ठिय्या चालू असेल किंवा शनीची 7.5 चालू असेल किंवा कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर तुमच्यासाठी शनी जयंती सुवर्ण संधी घेऊन येते. या दिवशी शनी महाराजांची मनापासून उपासना करा. शनी महाराजांच्या नावे दान धर्म करा. निश्चितच तुमच्या त्रासातून, तुमच्या पीडेतून तुमची सुटका होईल. धन्यवाद.